झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रियाचं लग्न ठरल्यामुळे मुधोळकरांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र आता प्रिया खरंच लग्न करणार की नाही, का हा तिचा डाव असणार आहे? लेट्स हॅव अ लुक। कधी यायचं आता पुढची बोलणी करायला? आता काय बाबा, वरमाई झालीस तू। बऱ्याच दिवसांनंतर मुधोळकरांच्या घरात सुखाचे क्षण आले। प्रियानं सुहासशी लग्न करण्यास होकार दिल्यानं घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे। सुद्धा बोलणी करायची। अरे वा कधीही ये तू, आणि तुझी पुतणी सुद्धा आहे हे लक्षात ठेव। लक्षात ठेवायलाच हवं ना, तिला सतत लाड करून घेत असते, आणि ती नाही तर तिच्या येणाऱ्या बाळाचे सुद्धा लाड करायचेत आम्हाला। चल मग यायच्या आधी फोन करते तुला। वा थँक्यू। ये, मी तुझी वाट बघते। बाय 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 बाय। माझ्यासाठी खरं तरी दुग्ध शर्करा योग म्हणतो तशी गोष्ट झाली आहे, कारण की सुहास माझा भाऊ आहे आणि प्रिया मला खूप जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे ते दोघं खूप खुश राहतील। खरं तर हा माझा प्लॅन आहे सुहास आणि प्रियाचं लग्न जमवणं, त्यामुळे आणि ते जमून आलं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे। आता सध्या फक्त प्रियाचं रुखवताची तयारी, साखरपुड्याची तयारी, सगळ्यांच्या साड्यांची खरेदी, सुहाससाठी ब्रेसलेट किंवा गोफ का जे काय घ्यायचं त्या सगळ्या तयारीमध्ये, खरेदीमध्ये मी इन्व्हॉल्व्ह आहे बस। तर माझ्यासाठी हे सगळं आनंदाचे दिवस आहेत। आणखी काय, एक प्रकारे प्रियाचं लग्न आहे म्हणून उत्साह आहेच, पण त्याही बरोबर एक दुःखही आहे की ती मला माझ्या मुलीसारखी आहे, मला मुलगी नाही। तर तिला मी माझ्या मुलीसारखी आमच्या घरामध्ये होती, मला तिची मदत होत होती, किंवा माझा कुठलाही निर्णय घेताना मी तिला विचारल्याशिवाय कधी घेत नव्हते, इतकी ती माझ्या जवळ होती। आणि ती आता घर सोडून जाणार आहे, तर त्याचं वाईटही वाटतंय। आय लव्ह यू प्रिया। तू काहीच नाही बोलणार आहेस? तर दुसरीकडे प्रियाची ड्रामेबाजी सुरूच आहे। त्यामुळे प्रिया हे लग्न करणार का, असं आम्ही या कलाकारांनाच विचारलं। मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघेन। बाय। प्रियाच्या लग्नाबद्दल म्हणाल तर गौरांगला पहिलीच ऑर्डर मिळते ह्याच्याबद्दल मला भयंकर आनंद होतोय, कारण त्याने त्याचा नवीन केटरिंगचा बिझनेस चालू केलाय। आता प्रियाचं लग्न आहे, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती असेल की आता त्याच्यात नक्की काय काय ट्विस्ट्स आणि टर्न्स येऊ शकतात। म्हणजे अशी एक म्हण आहे मराठीत, नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न। तर ही सगळी विघ्न बाकीच्या कोणी आणायच्या ऐवजी प्रिया स्वतःच्या लग्नात किती विघ्न आणते हे बघायला तर सगळ्यांना जरा मजा येणार। मला तुझे आभार मानायचे। आज मला आईची खूप आठवण येते। आज जर ती इथे असती ना, तर कदाचित तिने सुद्धा मला इतक्या प्रेमाने वागवलं नसतं जितक्या मायेने तू मला सांभाळलंस। त्यामुळे आता प्रियाच्या लग्नात काय नाट्य घडणार हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। सगळ्या चुका पदरात घेऊन तुम्हाला एवढी माया लावलीस। चुका सगळ्यांच्याच हातून होता, पण त्या सुधारून पुढे जाण्यामध्येच खरा सुज्ञपणा असतो। झालं गेलं विसरून जा। पुन्हा एकदा तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर। तुझ्या संसारात सुखी आमशी। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।